तर म्हाडा मतदारसंघावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरूच आहे। म्हाड्यातून महादेव जानकरांना उमेदवारी दिली नाही तर महायुतीतून बाहेर पडू असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे संपर्क प्रमुख लक्ष्मण हाने यांनी दिलाय। महायुतीतून बाहेर पडल्यास 48 जागा लढवणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये पाचवा पक्ष म्हणून सामील झालेला आहे आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या अपेक्षा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत। म्हाडा मतदारसंघामधून महादेव जानकरांची उमेदवारी डावलली गेल्यास राष्ट्रीय समाज पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे जर महादेव जानकरांची उमेदवारी नाकारली गेली तरी आम्ही महाराष्ट्रामधील 48 जागांवरती सक्षम उमेदवार देणार आणि राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीतून बाहेर पडून एक महाराष्ट्रामधील 48 जागांवरती उमेदवार उभे करून सक्षम आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे उमेदवार उभे करून महायुतीतून बाहेर पडण्याच्या पवित्र्यामध्ये आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।